एकदम सोपी पद्धत वापरून आज आपण बनवतोय पनीर मखनीची रेसिपी। खूप टेस्टी आणि एकदम झटपट बनणारी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर इथे आपण आता कढईमध्ये पाणी 1 ग्लास घातलेलं आहे। तर पाण्यामध्ये आता आपण कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले शिजवून घेणार आहोत। तर इथे थोडेसे काजू, हिरवी इलायची, छोटी इलायची, तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, थोड्याशा लवंगा आणि मिरी आणि लसूण आणि अद्रक आणि थोडीशी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे। तर आता आपण हे सर्व जिन्नस घालून 5 मिनिटे शिजवून घेऊया। तर या सर्व मसाल्यांचा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे शिजवून। तर इथे उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर शिजत आहे सर्व जिन्नस। तर पुन्हा एकदा झाकण वरती ठेवूया। तर इथे सर्व जिन्नस शिजलेले आहेत। तर चेंज झालेला आहे कलरही तुम्ही बघू शकता। तर आता आपण हे थंड करायला काढून घेऊया। थंड झाल्यानंतर पेस्ट बनवायची आहे। तर इथे मी पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम। तर हे पनीर फ्रेश घ्यायचं आहे। पनीर आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर आता आपण याचे पीसेस कट करून घेऊया। तर जसे तुम्हाला आवडतात तशा आकारामध्ये तुम्ही इथे पीसेस कट करायचे आहेत। तर याआधीही मी भरपूर पनीरच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। तर इथे आपले सर्व पीसेस कट करून झालेले आहेत। तर इकडे पेस्ट बनवण्यासाठी मिश्रण थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याची पेस्ट बनवून घेऊया। तर इथे आपली पेस्ट तयार आहे। अतिशय मस्त आणि टेस्टी ही पेस्ट बनलेली आहे। खमंग असा सुगंध दरवळत आहे। तर याच पेस्टमुळे आपली पनीर मखनी भारी बनणार आहे। तर पहिल्यांदा पॅनमध्ये आता आपण बटर घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे। बटर जळू नये म्हणून तेलाचा वापर करायचा आहे थोडासा। तर इथे मी अद्रक आणि लसूण थोडंसं क्रश करून घातलेलं आहे। तर आता हे भाजून घेतल्यानंतर इथे आपण पनीरचे तुकडे घालूया। तर पनीर पहिल्यांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटे आपल्याला हे पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तर वरती आता आपण लाल मिरची पावडर थोडीशी घालूया। तर कलर पण छान येतो पनीरला आणि खूप छान खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे पनीर। तर अशा पद्धतीने हलकसं आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं पनीर भाजून तयार आहे, काढून घेऊया। तर आता आपण त्याच पॅनमध्ये आता पनीर मखनी बनवूया। तर बटर घातलेलं आहे आणि तेलही घातलेलं आहे। जिरे घालायचे आहेत अर्धा चमचे। जिरे छान तडतडले की इथे आपण लाल मिरची पावडर घालायची आहे। तर मस्त असा कलर येतो पनीर मखनीला, म्हणून इथे लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तर आपण जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट आता आपण इथे घालूया। तर पेस्ट चांगली चरचरीत भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। तर तुम्ही या पेस्टचा थिकनेसही बघू शकता, कारण की यामध्ये आपण काजूचा वापर केलेला आहे। नंतर इथे मी घरचं लाल तिखटही घालत आहे आणि थोडासा गरम मसाला। तर हे सर्व जिन्नस आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया। तर ग्रेव्ही आपल्याला चांगली 2 मिनिटे भाजून घ्यायची आहे। तर इथे आपण आता ग्रेव्ही चांगली परतण्यासाठी थोडंसं पाणी घालत आहे। तर पाणी घातल्यामुळे ग्रेव्ही पटकन भाजली जाते। तर पुन्हा एकदा मी इथे पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि वरती झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही आपण 1-2 मिनिटे शिजवून घेऊया। तर ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे। मस्त असा सुगंध दरवळत आहे, कारण की आपण यामध्ये भरपूर असे मसाले पण घातलेले आहेत। तर इथे आपण आता नंतर जे पनीर फ्राय केलेलं होतं ते घालूया। तर पनीर आपण या ग्रेव्हीमध्ये 1 मिनिट परतून घेऊया आणि वरतून आता कसुरी मेथी घालूया आणि पाणीही मी इथे घातलेलं आहे। पाणी घालतेवेळी व्हिडिओ माझा बंद होता। तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। पनीर चांगलं शिजू द्यायचं आहे आता आपण इथे। तर पनीरला खूप काही वेळ लागत नाही, पटकन शिजले जाते। तर अशा पद्धतीने इथे आपलं पनीर शिजलेलं आहे। तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घालतेवेळी पण व्हिडिओ माझा बंद होता, त्यामुळे मी दाखवू शकले नाही। तर पनीर इथे आपलं शिजलेलं आहे। वरतून आता कोथिंबीर घालूया आणि मेन इन्ग्रेडियंट आहे आपली क्रीम। तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम वापरत आहे। तर अमूलच्या फ्रेश क्रीमने अतिशय टेस्टी आणि दाटसरपणा येतो या पनीर मखनीला आणि क्रीमी अशी ही टेस्ट येते या अमूल फ्रेश क्रीममुळे। अमूल फ्रेश क्रीम जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दुधावरची साई असते तीही तुम्ही इथे घालू शकता। तर पुन्हा एकदा वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर मस्त अशी आपली टेस्टी पनीर मखनी तयार आहे। वरतून मी पुन्हा एकदा फ्रेश क्रीम घातलेली आहे। तर अशा पद्धतीने ही झटपट बनणारी आपली पनीर मखनीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती। तर आता आपण एका प्लेटमध्ये पनीर मखनी सर्व करून घेऊया। तर या पनीर मखनीचा तुम्ही थिकनेसही बघू शकता, किती क्रीमी अशी पनीर मखनी झालेली आहे। तर ही पनीर मखनी तुम्ही
रोटी, चपाती, भातासोबतही खाऊ शकता। मस्त अशी भन्नाट ही रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय।